भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी कुठलंही गैरवर्तन केलेलं नाही, त्याबाबत भारतीय जनता पक्ष आणि एस गुरुमूर्ती यांच्या मनात कुठलाही संदेह नाही, असं भाजपतर्फे आज स्पष्ट करण्यात आलं. पूर्ती उद्योग समूहाचं उद्दिष्ट सामाजिक कार्यच असल्याचा दावाही भाजपनं केला आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या नितीन गडकरी यांना आपण क्लीन चिट दिली नव्हती, असं एस गुरुमूर्ती यांनी ट्विट केल्यानंतर काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. गडकरी यांची गेल्याच आठवड्यात गुरुमूर्तींनी बाजू घेतली होती, मात्र आता गडकरींपासून सुरक्षित अंतर ठेवणं त्यांनी पसंत केल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. भारतीय जनता पार्टी ने पूरे मीडिया के सामने, पूरे देश के सामने गुरुमूर्ति जी के कहने पर क्लीन चिट दे दी. अब जब गुरुमूर्ति जी पलट गए हैं तो भारतीय जनता पार्टी चुप क्यों है? दरम्यान पूर्ती या कंपनी संदर्भात गडकरी यांनी नैतिकदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या काहीही गैर केलेलं नाही, याचा पुनरुच्चार भाजपनं केला आहे. Shri Gurumurthy had presented a report before the core committee of Bharatiya Janata Party, wherein he had proved that Shri Nitin Gadkari had done nothing morally or legally wrong in the Purti matter, and all the facts in Purti matter have been twisted beyond recognition by the media. He is indeed a social entrepreneur. In the Vidarbha region of Maharashtra, large number of farmers has committed suicide. And therefore, to give him a ray of hope, he ventured into all these social enterprises whereby sugar factories were established, and today the farmers there are getting good returns on all their crops. मात्र गडकरींना ज्या पद्धतीनं क्लीन चिट देण्यात आली ती पद्धतच हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. This is a comedy or a farce, I don't know. But if I am the accused, I choose the judge. The judge chooses his own terms of reference. And then I decide, and the judge decides the timing of the judgment. As I said, I don't know whether this is farce or comedy. But certainly, it has zero credibility. गडकरींविरोधी कारवायांचं केंद्र गुजरात असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी सांगितल्यानंतर आता मोदींनीही गडकरींविषयीचं मत व्यक्त करावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी. आणि आता पाहूया इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, अर्थात पॉलिटिकल एक्सप्रेस. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. आज दिवसभरात त्यांनी बाळासाहेबांची घेतलेली ही दुसरी भेट. कृपाशंकर सिंह यांनीही मातोश्रीवर भेट देऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची त्यांच्या कुटुंबियांकडे विचारपूस केली. गुजरातमध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये 13 आणि 17 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होईल. गुजरात आज तो दिवाली मना रहा है, लेकिन 20 दिसंबर को दूसरी दिवाली मनाने के लिए भी पूरी तरह सज्ज है. गुजरात दीपावली का पर्व भी मना रहा है और लोकतंत्र के चुनाव रूपी पर्व को मना रहा है. आर्थिक सुधारणांबाबत केंद्र सरकारनं अलीकडेच घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांवरनं संसदेत मतदानाची वेळ आली तर आपली भूमिका काय असेल हे स्पष्ट करणं द्रमुकनं टाळलंय. द्रमुकची भूमिका गुलदस्त्यातच ठेवणं आपण पसंत करू, कारण ज्या चित्रपटात सस्पेन्स असतो ते चित्रपट यशस्वी होतात, असं द्रमुक अध्यक्ष करुणानिधी म्हणाले. संसदेचं हिवाळी अधिवेशन 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. समीक्षा आज इतकीच. नमस्कार. सहप्रायोजक पॅराशूट ॲडव्हान्स बॉडी लोशन, जागवी प्रेम नव्याने. पीएमसी बँक, आपली सेवा हाच आमचा आनंद. नमस्कार, मी सागर गोखले. शहरनामात आपलं स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स.
पनवेलजवळ शिरवलीतल्या फार्म हाऊसमध्ये चौघांचे मृतदेह आढळले. एकाचा गोळी लागून मृत्यू. प्रॉपर्टीच्या वादातून खून झाल्याचा पोलिसांचा संशय. राज ठाकरे